शेतकरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित चांदापुरी यांच्या वतीनं विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सायकल वाटप हा कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमाचे दृश्य आपण पाहतोय. वे बॅक टू सोसायटी या अंतर्गत आदरणीय चेअरमन भजनदाजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम प्रत्येक वर्षी राबवला जातो. या पतसंस्थेच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला, त्याप्रमाणे आज वाटप करण्यात येत आहे. तर या कार्यक्रमास उपस्थित असलेले राजेवाडी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री बाळासाहेब कर्णवर पाटील, त्याचबरोबर आमचे सर्व गावातील या संस्थेचे सर्व संचालक, सर्व कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि या कार्यक्रमात सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि हा कार्यक्रम किंवा सायकल वाटप घेण्याचा कार्यक्रम त्याचं कारण एकच आहे की गेल्या वर्षी माझ्या डोक्यामध्ये की हा कार्यक्रम घेतला पाहिजे, आपण गरजू विद्यार्थ्यांना त्यात मुलीसनी सायकल वाटप केलं पाहिजे. ज्या मुली 2 किलोमीटर 4 किलोमीटरमधून चालत येतात, ज्याची गरज होती, ज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, अशा मुलींनी सायकल वाटप करण्याचा आमचा एक मनोदय होता. त्याप्रमाणे आज त्या सायकल वाटप करण्यात येत आहे. मार्कर सराला मी विनंती केली की त्यांच्या शाळेमधून किती मुली लांबून येतात, तर ती शिंपी वस्ती असतील, इथं सरकारी वस्ती असतील, अशा लांबून येणाऱ्या मुलींची सायकल वाटप करण्यात येत आहे. आणि त्यामुळं त्या मुलींनीसुद्धा मला एक संदेश द्यायचा आहे, तुम्हाला ही खेळायला सायकल दिली नाही, तुम्ही त्या सायकल देण्यामागचा आमचा एक उद्देश आहे की शाळेमध्ये मोबाईल बाजूला ठेवून सायकल खेळण्याची बाजू, फक्त जाण्या येण्यासाठी सायकलचा वापर केला पाहिजे आणि तुमचा जाण्या येण्याला जो साधन करण्याचा वेळ आहे तो वाचला पाहिजे आणि तुम्ही तो वाचलेला वेळ तुम्ही अभ्यासात घालवला पाहिजे, ह्या मताचा मी आहे. आणि शिक्षणानं माणसाला समृद्धी येते, शिक्षणानं माणसाला दूरदृष्टी येते आणि शिक्षण घेतल्यावर काय होतं हे जे शिक्षण घेतले त्यांना माहिती आहे. तर आम्ही 5 किलोमीटर चालत जायचो लहानपणी पिलीवला, लाडी वस्तीपासून आम्ही त्या पिलीवला 5 किलोमीटर जायचो चालत होतो, 8वी 9वी 10वी. ती तर वेळ आज नाही, ही बऱ्यापैकी परिस्थिती आहे. शिक्षणाला परिस्थिती आता आड येत नाही, पण तुम्ही शिकलं पाहिजे. शिकलं तर तुम्हाला शिक्षणाला काय मिळते, पण तुम्ही ह्या शिक्षणासाठी तुम्हाला ही सायकल आम्ही देत आहे, तर त्याचा चांगल्या प्रकारे वापर करावा आणि तुम्ही शिक्षणात उत्तम भरारी घ्यावी ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या सर्व ग्रामस्थांचं आणि सोशल माइंडेड माणसं या गावात तयार झाली पाहिजेत. म्हणजे लोंढे डॉक्टर असतील, आपल्या परिसरात जी माणसं प्रमुख आहेत की बाबा वाटतं त्यांना आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे, समाजाचं ऋण आहे, उतरा आहे, देणं आहे, आपण लागतो, या भावनेनं आपण थोडं काम केलं पाहिजे, अशी भावना जागृत व्हावी, हाही याच्या पाठीमागचा माझा उद्देश आहे. तर तुम्ही एकदा पुन्हा तुम्हा सगळ्यांचं एकदा, तुम्ही बाबा आम्ही दरवर्षी, मी शाळेसाठी असं, वृद्धासाठी असं, अजून तुम्हाला सांगतो आरोग्यासाठी असं, तर यामध्ये आयुष्यभराचं राहिलेलं आयुष्य आपलं किंवा राहिलेलं आपलं आयुष्य आहे त्यात खर्च घालायचं ठरवलेलं आहे. तर सगळ्यांनी यात सहभाग घेतला पाहिजे, या मताचा मी आहे. आपल्याकडे एक चांगली संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम आपण वेळोवेळीवर आपण फक्त जास्तीत जास्त शिक्षणावर आपण भर देऊ, त्यापासून माणसाची क्रांती होईल.